दिवसाची सुरुवात येशूबरोबर. पुनरुत्थान हा ख्रिस्ती लोकांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. प्रभूने सांगितले की प्रभू येशू ख्रिस्ताचे म्हणजे देवाच्या पुत्राचे मरण आणि त्याचे तिसऱ्या दिवशी उठणे हे अगत्याचे आहे. कबरेवरची धोंड जी होती ही बाजूला करण्यात आली होती. ही धोंड जी होती ही म्हणजे आमच्या भीतीचं, आमच्या अविश्वासाचं प्रतीक होती आणि तीच परमेश्वराने दूर केली होती. पुनरुत्थान आणि हे स्वर्गारोहण ह्यावरच विश्वास ठेवून ख्रिस्ती लोक जगत आहेत. आता दुःख नाही किंवा भीती नाही. पुनरुत्थान अनेकांचं जीवन बदलून टाकते. आपण पेत्राचं उदाहरण बघितलं तर पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारलं होतं. पळून गेला होता तो आणि परंतु तो प्रभूच्या मागे मागे जाऊन बघत होता. परंतु लोकांनी त्याला ओळखल्यावर त्यांनी 3 वेळेस प्रभूला नाकारलं. परंतु पुनरुत्थानानंतर ह्याच पेत्राचं परिवर्तन पुन्हा झालं आणि तो मंडळींचं किती मोठं कार्य त्यांनी केली. त्याला मंडळीचा खडक म्हटलं गेलं. त्यानंतर आपण बघतो की पाऊलाचं शाऊल हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. परंतु ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. शाऊलाने विचारलं, तू कोण आहेस? त्यावेळेस त्याने सांगितलं की ज्या लोकांचा तू छळ करत आहेस, ज्याच्या तू छळ करत आहेस तोच मीच आहे. आणि आपण बघतो की शाऊलाचा शेवटी पाऊल झाला आणि पाऊलाचं कार्य किती महान होतं हे आपणा सर्वांना माहीत आहे. थोमा विश्वास ठेवण्यासच तयार नव्हता. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस दर्शन दिलं त्यावेळेस विशेषतः त्यांनी थोमाला जवळ बोलवून सांगितलं की ये माझे हात बघ आणि माझ्या कुशीमध्ये तू हात टाक आणि विश्वास ठेवणारा हो, अविश्वासी राहू नको. ह्याच थोमामुळे त्यांनी विश्वास ठेवला. तो म्हणाला माझा प्रभू माझा देव. आणि ह्याच थोमामुळे आम्हाला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो की आमचे सुद्धा पुनरुत्थान होणार आहे. पाऊल म्हणतो की मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. बघा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. ह्यावेळेस आजच्या ह्या काळामध्ये आपण जे आहोत ते खूप आशीर्वादित आहोत. कारण प्रभूंनी सांगितलं होतं की जे पाहतात म्हणून विश्वास ठेवतात, परंतु जे न पाहून विश्वास ठेवतात ते धन्य. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृष्णवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि 29वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 20 and verse 29. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. परमेश्वर करो तुमचा आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू उठला आहे, खरोखर प्रभू उठला आहे.